नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शेतकरी कर्जमाफीबाबत पुन्हा एकदा मोठी माहिती समोर आली आहे आणि विशेष म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार? 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे काय होणार? नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे? याबाबत अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे तुमच्यावर पीककर्ज असेल, तुमचे कर्ज थकीत असेल किंवा तुम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड करत असाल तरी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणताही भाग न सोडता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. शेतीचा वाढता खर्च, पावसातील अनिश्चितता, नैसर्गिक संकटे, पिकांना अपेक्षित बाजारभाव न मिळणे आणि आधीच्या कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये केवळ थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाच विचार नाही, तर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पात्र कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटसारखी व्यवस्था आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचाही विचार करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही माहिती प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. आता सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी म्हणजे नेमके काय? तर याचा अर्थ प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2 लाख रुपये जमा होणार असा अजिबात नाही. हे सर्वात आधी स्पष्टपणे समजून घ्या. 2 लाख रुपये ही कर्जमाफीची कमाल मर्यादा आहे आणि प्रत्यक्ष लाभ हा संबंधित शेतकऱ्याचे पात्र कर्ज, थकबाकी आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमांवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, एखाद्या पात्र शेतकऱ्याची कर्जाची थकबाकी 80,000 रुपये असेल तर त्याला 2 लाख रुपये रोख मिळणार नाहीत. त्याच्या पात्र 80,000 रुपयांच्या थकबाकीबाबत योजनेच्या नियमानुसार लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या पात्र शेतकऱ्याची थकबाकी 1,40,000 रुपये असेल तर त्या पात्र रकमेवर कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो. एखाद्या शेतकऱ्याची पात्र थकबाकी 2 लाख रुपये असेल तर 2 लाख रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत लाभाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे 2 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास ठेवू नका. कर्जमाफी म्हणजे पात्र कर्जाच्या थकबाकीचा शासनाच्या नियमांनुसार निपटारा होणे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे की आमच्यावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. मग आम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही का? तर अशा शेतकऱ्यांनीही निराश होण्याची गरज नाही. 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पात्र थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट संबंधी तरतूद महत्त्वाची ठरू शकते. मात्र अशा प्रकरणात नेमकी किती रक्कम भरावी लागेल, किती रक्कम योजनेत समाविष्ट होईल आणि संबंधित शेतकऱ्याला कोणते नियम लागू होतील, हे अधिकृत शासन निर्णय आणि बँकेच्या नोंदीनुसारच निश्चित होईल. त्यामुळे समजा तुमचे कर्ज 2,50,000 रुपये आहे, 3 लाख रुपये आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर केवळ सोशल मीडियावरील उदाहरण पाहून स्वतःच्या कर्जाबाबत निष्कर्ष काढू नका. संबंधित बँकेत जाऊन तुमच्या कर्ज खात्याची स्थिती तपासणे आवश्यक आहे. तुमची मूळ कर्ज रक्कम किती आहे, व्याज किती आहे, एकूण थकबाकी किती आहे आणि योजनेसाठी पात्र मानली जाणारी रक्कम किती आहे, हे बँकेकडून समजून घ्या. आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरले, मग आम्हाला काय मिळणार? कर्ज थकवणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही का? हा प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाची तरतूद हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र नेमका किती लाभ मिळेल, कोणत्या कालावधीत कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यासाठी कोणते निकष असतील, याबाबत शेतकऱ्यांनी अधिकृत नियम तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असाल तरी ही योजना आपल्यासाठी नाही असे समजून दुर्लक्ष करू नका. तुमच्या बँकेशी संपर्क ठेवा आणि अधिकृत माहिती तपासत राहा.
आता प्रश्न येतो की आपले नाव कर्जमाफीसाठी पात्र ठरणार की नाही, हे कसे समजणार? शेतकरी बांधवांनो, यासाठी सर्वात आधी तुमच्या बँकेतील कर्ज खात्याची माहिती व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बँकेच्या नोंदीमध्ये तुमचे पूर्ण नाव योग्य आहे का? आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नावामध्ये फरक आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? कर्ज खात्याचा तपशील योग्य आहे का? या सर्व बाबी तपासून घ्या. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असेल, आधारशी संबंधित माहिती जुळत नसेल किंवा बँकेच्या नोंदीमध्ये जुना मोबाईल नंबर असेल तर शक्य तितक्या लवकर संबंधित बँकेशी संपर्क करून आवश्यक दुरुस्ती करून घेणे योग्य ठरेल. कारण अशा मोठ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज खात्यांची पडताळणी केली जाते आणि त्यावेळी नोंदीतील त्रुटींमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. आता आपण काही सोपी उदाहरणे पाहूया. समजा रामराव नावाच्या एका पात्र शेतकऱ्याची पीककर्जाची पात्र थकबाकी 1,20,000 रुपये आहे. अशा परिस्थितीत संबंधित नियम पूर्ण होत असतील तर त्या 1,20,000 रुपयांच्या पात्र थकबाकीवर कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. दुसरे उदाहरण घ्या. शंकरराव यांची पात्र थकबाकी 1,90,000 रुपये आहे. त्यांच्याबाबत देखील कमाल 2,00,000 रुपयांच्या मर्यादेत योजनेच्या नियमानुसार लाभाचा विचार होऊ शकतो. तिसऱ्या शेतकऱ्याचे कर्ज 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याच्या बाबतीत वन टाइम सेटलमेंटचे नियम लागू होतात का आणि त्याला किती रक्कम स्वतः भरावी लागेल, हे संबंधित नियमांनुसार पाहावे लागेल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे प्रकरण वेगळे असू शकते. एका गावातील एका शेतकऱ्याला जो लाभ मिळाला तोच लाभ दुसऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल असे गृहीत धरू नका. आता आणखी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. कर्जमाफीच्या नावाखाली कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. एखादी व्यक्ती तुम्हाला फोन करून तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत टाकून देतो, तुमचे 2,00,000 रुपये मंजूर करून देतो, तुमची फाईल पुढे पाठवतो किंवा लगेच कर्जमाफी करून देतो असे सांगून पैसे मागत असेल तर सावध व्हा. शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी OTP मागणाऱ्या व्यक्तींपासून विशेष सावध राहा. तुमचा बँक OTP, ATM पिन, UPI पिन किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही सांगू नका. व्हॉट्सॲपवर एखादी लिंक आली आणि त्या लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा OTP टाकण्यास सांगितले तर आधी ती लिंक अधिकृत आहे का याची खात्री करा. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसारख्या मोठ्या घोषणेनंतर फसवणूक करणारे लोक सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकृत शासन विभाग आणि तुमची संबंधित बँक यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवणे सुरक्षित आहे. आता समजा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा मेसेज आला, तर त्यानंतर काय करायचे? केवळ मोबाईलवर मेसेज आला म्हणून आपले संपूर्ण कर्ज संपले असे समजू नका. संबंधित बँकेत जाऊन तुमच्या कर्ज खात्याचे अद्ययावत स्टेटमेंट घ्या. कर्जमाफीपूर्वी तुमची एकूण थकबाकी किती होती, किती रक्कम समायोजित करण्यात आली, त्यानंतर तुमच्या खात्यावर किती शिल्लक राहिली आणि खाते बंद झाले आहे की अजून काही रक्कम बाकी आहे, याची स्पष्ट माहिती घ्या. शक्य असल्यास त्याची लेखी नोंद किंवा स्टेटमेंट स्वतःजवळ ठेवा. यामुळे भविष्यात कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा हा विषय इतका महत्त्वाचा का आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत आहेत. कधी अतिवृष्टी, कधी पावसाचा खंड, कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारभावातील मोठी घसरण अशा परिस्थितीचा शेतीवर परिणाम होतो. शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे विकत घेतो, खते खरेदी करतो, औषधांची फवारणी करतो, ट्रॅक्टर आणि मशागतीचा खर्च करतो, मजुरांची मजुरी देतो आणि हे सर्व करताना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च अनेकदा कर्जातून भागवावा लागतो. त्यानंतर पीक चांगले आले तरी योग्य बाजारभाव मिळेल याची हमी नसते. सोयाबीन, कापूस, कांदा, तूर किंवा इतर पिकांचे दर घसरले तर शेतकऱ्याच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाही. दुसरीकडे उत्पादन कमी झाले तरी कर्ज आणि त्यावरील आर्थिक भार कायम राहतो. त्यामुळे एका हंगामाचे कर्ज पुढच्या हंगामापर्यंत जाते आणि हळूहळू आर्थिक अडचण वाढत जाते. अशा परिस्थितीत पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला तर त्याला नव्याने उभे राहण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळू शकतो. मात्र कर्जमाफीचा लाभ मिळणार म्हणून शेतीच्या आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करू नका. नवीन कर्ज घेताना त्याच्या अटी, व्याजदर, परतफेडीची मुदत आणि आपल्या उत्पन्नाची क्षमता याचा विचार करा. आता येत्या काळात शेतकऱ्यांनी नेमके काय करावे? सर्वप्रथम तुमचे कर्ज कोणत्या बँकेत आहे आणि कर्ज खात्यात नेमकी किती थकबाकी आहे याची माहिती घ्या.
दुसरे म्हणजे आधार आणि बँक खात्यातील नाव जुळते का ते तपासा. तिसरे म्हणजे बँकेमध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर सुरू आहे का ते पहा. चौथे म्हणजे कर्जाशी संबंधित जुनी कागदपत्रे, पावत्या आणि बँक स्टेटमेंट सुरक्षित ठेवा. पाचवे म्हणजे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहितीची खात्री करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईलवर येणारा OTP कोणालाही देऊ नका. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबत आणखी एक गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी म्हटल्यावर काही जणांना वाटते की माझे कर्ज 1 लाख रुपये असेल तर उरलेले 1 लाख रुपये मला रोख मिळतील. तसे नाही. ही कर्जमुक्तीशी संबंधित योजना आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला 2 लाख रुपयांची रोख मदत देणारी योजना नाही. त्यामुळे तुमच्या कर्जाची पात्र थकबाकी जेवढी असेल आणि शासनाचे जे नियम लागू असतील त्यानुसारच प्रत्यक्ष लाभ निश्चित होईल. याच्याबरोबर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनीही आपले कर्ज आपोआप पूर्णपणे माफ झाले असे समजू नये. वन टाइम सेटलमेंटसाठी लागू होणाऱ्या अटी समजून घेतल्यानंतरच पुढचा निर्णय घ्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील प्रोत्साहनपर लाभासाठी लागू होणारे अधिकृत निकष पाहावेत. शेतकरी बांधवांनो, या संपूर्ण प्रक्रियेत संयम ठेवणे आवश्यक आहे. योजना मोठी असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांची माहिती, कर्ज खात्यांची पडताळणी, बँकांकडील नोंदी आणि शासनाकडील प्रक्रिया यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे आज एखाद्या शेतकऱ्याला माहिती मिळाली आणि तुम्हाला मिळाली नाही म्हणून घाबरू नका. त्याऐवजी तुमच्या संबंधित बँकेकडून खात्री करा. सोशल मीडियावर दररोज नवीन तारीख सांगितली जाते, उद्या पैसे येणार, परवा कर्ज माफ होणार, आज रात्री यादी लागणार अशा अनेक पोस्ट फिरत असतात. अधिकृत घोषणा नसताना अशा तारखांना अंतिम समजू नका. शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचणे गरजेचे आहे. कारण शेतकऱ्याला कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळाल्यानंतर पुढील हंगामासाठी आर्थिक नियोजन करणे काही प्रमाणात सोपे होऊ शकते. बियाणे, खते आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी पुन्हा आर्थिक व्यवस्था करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. मात्र योजनेच्या प्रत्येक अटीचे पालन करणे आणि स्वतःच्या कर्ज खात्याची माहिती अचूक ठेवणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवाला एकच विनंती आहे की आजच तुमच्या कर्जाची नेमकी थकबाकी तपासा. तुमचे कर्ज 1 लाखाच्या आत आहे, 1 ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान आहे की 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे हे समजून घ्या. त्यानंतर तुमच्या कर्ज खात्यावर कोणते नियम लागू होऊ शकतात याची माहिती अधिकृत माध्यमातून मिळवा. आणि हो, तुमच्यावर सध्या किती पीक कर्ज आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. 1 लाखाच्या आत असेल तर 1 लाखाच्या आत, 1 ते 2 लाख असेल तर 2 लाखांच्या आत आणि 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर 2 लाखांपेक्षा जास्त एवढेच कमेंटमध्ये लिहा. यामुळे किती शेतकरी या कर्जमाफीच्या प्रत्यक्ष लाभाच्या प्रतीक्षेत आहेत याचा अंदाज येईल. तसेच तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांनाही ही माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्यापेक्षा योग्य आणि अधिकृत माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या पुढील प्रक्रियेबाबत, पात्र शेतकऱ्यांच्या यादीबाबत, लाभ कधी आणि कशा प्रकारे दिला जाणार याबाबत किंवा शासनाकडून नवीन अधिकृत निर्णय जाहीर झाल्यास त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्याचबरोबर PM किसान सन्मान निधी, नमो शेतकरी योजना, पीक विमा, नुकसान भरपाई, हवामानाचा अंदाज, सोयाबीन, कापूस, कांदा, तूर बाजारभाव आणि शेतकऱ्यांसाठीच्या इतर महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहितीही या चॅनलवर मिळत राहील. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन दाबून ठेवा. जेणेकरून शेतकऱ्यांसाठी आलेली कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून चुकणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी हा पात्र शेतकऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचा विषय आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कर्ज खात्याची परिस्थिती, पात्रता आणि शासनाचे अंतिम नियम तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवेला बळी पडू नका, कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका, OTP किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही सांगू नका आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत जरूर सांगा. पुन्हा भेटूया शेतकऱ्यांसाठी अशाच एका महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेटसह.
तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, शेतीची काळजी घ्या. धन्यवाद.